युरिक ॲसिड वाढलं की नॉनव्हेज खाऊ नका, ड्रिंक्स घेऊ नका, पालक, सोयाबीन खाऊ नका असं सगळेच सांगतात. पण पॅकेज्ड फ्रूट ज्युसेस, कोल्ड ड्रिंक्स, केक्स, पेस्ट्रीज, बिस्किट्स, कुकीज, एनर्जी बार, प्रोटीन बार यासारखे हेल्दी समजले जाणारे पदार्थ, आईस्क्रीम्स यामध्ये सुद्धा युरिक ॲसिड वाढवणारा एक घटक असतो. हे माहिती आहे का तुम्हाला? नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी चाफेकर. आपल्या शरीरात युरिक ॲसिड मुख्यतः 2 कारणांनी वाढतं. एक म्हणजे शरीरात युरिक ॲसिडचं प्रोडक्शन जास्त होणं, म्हणजे जास्त प्रमाणात युरिक ॲसिड तयार होणं, आणि दुसरं म्हणजे तयार झालेल्या युरिक ॲसिडचा योग्य प्रमाणात निचरा न होणं, म्हणजे शरीराच्या बाहेर युरिक ॲसिड पुरेशा प्रमाणात टाकलं न जाणं. ह्या दोन्ही गोष्टी का होतात, कशा होतात याविषयीची सविस्तर चर्चा आपण युरिक ॲसिड का वाढतं या व्हिडिओमध्ये केली आहे. आपल्या शरीरात युरिक ॲसिड हे प्युरिन नावाच्या घटकाच्या विघटनातून तयार होतं. शरीरातल्या पेशींच्या विघटनातून सुद्धा प्युरिन तयार होतं आणि त्या प्युरिनपासून बाय प्रोडक्ट म्हणून युरिक ॲसिड तयार होतं. तसंच आहारातून प्युरिन असलेले पदार्थ जेव्हा पोटात जातात तेव्हा त्यांच्या पचनातून सुद्धा युरिक ॲसिड तयार होत असतं. आणि त्यामुळेच युरिक ॲसिड वाढलं की कुठले पदार्थ नक्की खायचे, कुठले खायचे नाहीत, कुठले कमी खायचे याविषयी थोडंसं कन्फ्युजन आढळतं. आज आपण त्याविषयीच चर्चा करणार आहोत. मांसाहारात म्हणजे रेड मीटमध्ये प्युरिन हे खूप जास्त प्रमाणात असतं. आपल्या महाराष्ट्रात त्यापैकी मटण जास्त खाल्लं जातं. ह्या मटणामध्ये आणि त्याचे जे काही भाग असतात, कलेजी, भेजा यासारखे, ज्याला ऑर्गन मीट असं म्हणतात, त्यामध्ये बरेच जास्त प्रमाणात प्युरिन आढळून येतं. आणि त्यामुळेच ह्या पदार्थांच्या सेवनानंतर शरीरात युरिक ॲसिड जास्त प्रमाणात तयार होतं. आणि म्हणूनच मांसाहार करू नका असं युरिक ॲसिड वाढल्यावर बऱ्याच पेशंट्सना सांगितलं जातं. मग मटण कधीच खायचं नाही का? जर योग्य ती उपाययोजना करून तुमचं युरिक ॲसिड कमी झालं असेल आणि ते वाढू नये यासाठीची काळजी सुद्धा तुम्ही घेत असाल तर ओकेजनली आणि कमी प्रमाणात मांसाहार करण्यास काहीच हरकत नाही. ओकेजनली म्हणजे 8 ते 15 दिवसातून एकदा, आणि एका वेळी 100 ते 150 ग्रॅम एवढंच मांसाहाराचं सेवन करणं चांगलं. त्यातही एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा मांसाहाराचं सेवन करत असाल तेव्हा त्याबरोबर सॅलड्सचं, कोशिंबिरींचं प्रमाण आहारात नक्की ठेवा. कारण ह्या सॅलडमुळे युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर टाकण्यासाठी जे फायबर गरजेचं असतं ते शरीराला मिळतं. त्यामुळे आवर्जून मांसाहारासोबत सॅलडचंही सेवन करा. दुसरा घटक आहे तो म्हणजे अल्कोहोल म्हणजे मद्य. त्यातही विशेषतः बियर ही शरीरात युरिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त वाढवते. आणि सगळ्याच प्रकारच्या अल्कोहोलमुळे लिव्हर आणि किडनीवर ताण येतो. त्यामुळे युरिक ॲसिड शरीरात तयार होणं आणि शरीराच्या बाहेर टाकलं जाणं ह्या दोन्ही गोष्टी अफेक्ट होतात. आणि म्हणूनच अल्कोहोल टाळलेलं कधीही चांगलं. अजून एक घटक असा आहे की ज्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही आहे, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप. आता तुम्ही म्हणाल काय असतं हे आणि आम्ही कधी खातो ते? तर हे कॉर्नस्टार्च पासून तयार केलेलं सिरप आहे ज्यामध्ये फ्रुक्टोज नावाची साखर ही सगळ्यात जास्त असते. ही जी फ्रुक्टोज नावाची साखर आहे तिचं पचन आपल्या लिव्हरमध्ये होतं आणि या फ्रुक्टोजच्या पचनानंतर प्युरिन्स रिलीज होतात आणि त्यापासून युरिक ॲसिड तयार होतं. हे फ्रुक्टोज शरीरात गेल्यापासून साधारण 30 ते 60 मिनिटांच्या आत शरीरात युरिक ॲसिड तयार होतं आणि त्याच्या लेवल्स वाढतात. सध्या बाजारात अवेलेबल असलेल्या बऱ्याच पॅकेज्ड फूडचा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप हा एक घटक आहेच. आणि हे इतक्या मोठ्या प्रमाणावर का वापरलं जातं? तर याची शेल्फ लाईफ जास्त आहे आणि याची किंमत अतिशय कमी आहे. कशा कशात असतं हे हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप? तर आपण ज्याला हेल्दी समजतो असे पॅकेज्ड फ्रूट ज्युसेस, तसंच सॉफ्ट ड्रिंक्स म्हणजे कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स यामध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप HFCS ज्याला म्हणतात ते असतं. त्याशिवाय बेकरी प्रोडक्ट्स, केक्स, पेस्ट्रीज, बिस्किट्स, कुकीज, डोनट्स, मफिन्स या सगळ्यांमध्ये सुद्धा हे असतं. हेल्दी ब्रेकफास्ट सिरियल्स म्हणजे कॉर्नफ्लेक्स, व्हीट फ्लेक्स आणि अगदी काही म्युस्लीज यांच्यामध्ये सुद्धा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप वापरलेलं असतं. हेल्दी स्नॅकिंग ऑप्शन म्हणून सहज खाल्ले जाणारे प्रोटीन बार, ग्रॅनोला बार यात सुद्धा हे HFCS असतं.
आणि काही ब्रँडेड मिल्कशेक्स, आईस्ड कॉफी, कोल्ड कॉफी, आईस्क्रीम्स ह्यात सुद्धा हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असतं. ही सगळी लिस्ट बघितली तर लक्षात येतं की हे सगळे स्नॅकिंगचे पदार्थ आहेत आणि ते खूप सहजपणे खाल्ले जातात. म्हणजे मांसाहार करण्याचं प्रत्येक व्यक्तीचं एक प्रमाण असतं. कधी काही लोक आठवड्यातून एकदा खातात, दोनदा खातात किंवा त्यापेक्षा जास्तही खात असतील. पण हे जे स्नॅकिंगचे पदार्थ आहेत ते कितीतरी वेळा दिवसातून अनेकदा खाल्ले जातात आणि आपल्याला माहितीही नसतं की त्यातून युरिक ॲसिड वाढणार आहे. त्यामुळे ते सहज कन्झ्युम केले जातात आणि म्हणूनच सध्या मांसाहारा इतकंच ह्या हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपला सुद्धा युरिक ॲसिड वाढण्याच्या धोक्यांमधलं एक महत्त्वाचा घटक म्हणून समजलं जात आहे. बाजारातले कुठलेही पॅकेज्ड पदार्थ किंवा शुगरी ड्रिंक्स खरेदी करण्यापूर्वी त्यांचे लेबल्स अवश्य वाचा. प्रत्येक वेळी हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप असं लिहिलेलं नसतं. कधी कधी फक्त फ्रुक्टोज सिरप, कॉर्न सिरप किंवा ग्लुकोज फ्रुक्टोज सिरप असं सुद्धा लिहिलेलं असतं आणि जर असं लिहिलेलं असेल तर ते पदार्थ नक्की अवॉइड करा. आता आपण भाज्यांचा विचार करूया. पालक, कॉलीफ्लॉवर, टोमॅटो यासारख्या भाज्यांमध्ये प्युरिन असतं आणि त्यामुळे ते खाऊ नये असंही म्हटलं जातं. तर या भाज्यांमध्ये प्युरिन असतं, पण मांसाहाराच्या कंपॅरिझनमध्ये भाज्यांमधला प्युरिन्सचा लोड हा खूप कमी असतो आणि त्यामध्ये फायबर असतं, ज्यामुळे युरिक ॲसिड शरीराच्या बाहेर टाकलं जाण्यासाठी खूप मदत होते. म्हणून भाज्यांमधलं प्युरिन हे तितकंसं धोकादायक नसतं. फक्त यांचं सेवन प्रमाणात करणं कधीही चांगलं. मशरूम्स आणि सोयाबीन्स यामध्ये मात्र प्युरिन कंटेंट थोडा जास्त असतो, त्यामुळे ते अवॉइड करणं चांगलं. काही डाळी आणि कडधान्य यांच्या सेवनाने सुद्धा युरिक ॲसिड वाढतं. विशेषतः उडदाची डाळ, चण्याची डाळ, राजमा, मसूर डाळ यासारख्या डाळींमुळे युरिक ॲसिड वाढण्याची शक्यता असते, कारण यामध्ये सुद्धा प्युरिन्स मॉडरेट ते हाय या प्रमाणात असतात. या डाळी वापरताना जर काही काळजी घेतली तर त्यातला प्युरिन कंटेंट थोड्याफार प्रमाणात कमी करता येतो. म्हणजे डाळी अर्धा ते 1 तास 2 तास आधी भिजवून ठेवणं, त्यानंतर त्या शिजवताना वापरलेलं पाणी फेकून देणं, यामुळे यातला प्युरिन कंटेंट कमी होतो. पण तरी सुद्धा या डाळींचं प्रमाण सुद्धा आहारात कमी ठेवणं हे युरिक ॲसिड वाढलेलं असताना कधीही चांगलं. आता असे कुठले पदार्थ आहेत का की जे युरिक ॲसिड कमी करायला मदत करतील? तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पाणी. पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे किडनीज युरिक ॲसिडला इफेक्टिव्हली फ्लश आउट करू शकत नाहीत. त्यामुळे शरीराला पाण्याचा पुरेसा पुरवठा करणं खूप गरजेचं आहे. बरेचदा तहान लागली तरी दुर्लक्ष केलं जातं किंवा काम आहे म्हणून पाणी प्यायलं जात नाही. किंवा स्त्रिया सुद्धा घराच्या बाहेर कुठे वॉशरूमला जायला नको म्हणून पाणी पिणं अवॉइड करतात. पण या सगळ्यामुळे किडनीजच्या युरिक ॲसिडला शरीराबाहेर टाकण्याच्या यंत्रणेवर ताण येतो. म्हणूनच आपल्या तहानेनुसार पुरेशा प्रमाणात पाणी पिणं खूप गरजेचं आहे. नारळ पाणी सुद्धा किडनीची फिल्ट्रेशन प्रोसेस इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे तेही तुम्ही कन्झ्युम करू शकता. फळं आणि भाज्यांचं सेवन सुद्धा गरजेचं आहे, कारण त्यामध्ये फायबर असतं आणि हे फायबर आपल्या गट बॅक्टेरियाजची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी खूप गरजेचं असतं. आपले जे गट बॅक्टेरियाज आहेत ते शरीरातल्या 30% युरिक ॲसिडचं विघटन करतात आणि मग ते शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि त्यामुळे या गट बॅक्टेरियाजची हेल्थ चांगली राहणं हे युरिक ॲसिड कमी करण्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि फायबर हे शाकाहारातूनच मिळतं, त्यामुळे हिरव्या भाज्या आणि फळं आवर्जून आहारात ठेवा. फळांविषयी एक शंका अशी येऊ शकते की यामध्येही फ्रुक्टोज असतं, पण एकतर ते नैसर्गिक असतं आणि त्या व्यतिरिक्त फळांमध्ये अनेक न्यूट्रिएंट्स म्हणजे अनेक पोषक घटक आणि फायबर असतं. फक्त फळांचे ज्यूस काढून ते पिऊ नका, त्याऐवजी अख्खं फळ खा. पेरू, संत्री, मोसंबी, स्ट्रॉबेरीज, पपई, अननस यासारखी फळं तुम्ही नक्की खाऊ शकता. युरिक ॲसिड कमी व्हावं यासाठी आहार कसा असावा याविषयी आपण आता चर्चा केली, पण त्याबरोबरच नियमितपणे व्यायाम करणं, 7 ते 8 तासांची शांत स्वस्थ झोप घेणं आणि मानसिक ताणतणावांचं नियोजन करण्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा करणं या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. याविषयी जर काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि योग्य व शास्त्रीय माहितीवरच विश्वास ठेवा. धन्यवाद.